लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, डायग्राफ पाहिले होते. डायग्राफ म्हणजे काय, तर त्याला आपण फुल फॉर्म काय त्याचा, डायरेक्टेड ग्राफ. ज्या ग्राफ मध्ये एजला थोडक्यात डायरेक्शन दिलेली असते त्याला काय म्हणायचं, डायग्राफ. आणि एजेस कशा असतात, व्हर्टायसेसच्या ऑर्डर्ड पेअर असतात डायग्राफ मध्ये. त्याच्यात आपण काय कन्सेप्ट पाहिले होते, काय काय पाहिले होते, क्विक पाहू आपण. हे ऑर्डर पेअर पाहिलं होता. त्याच्यानंतर इन्सिडेंट आउट ऑफ व्हर्टेक्स आणि इन्सिडेंट इन टू व्हर्टेक्स हे पाहिलं होतं. जे इन्सिडेंट आउट ऑफ होतं त्याला काय म्हणलं होतं, इनिशियल. आणि जे शेवटीच आहे त्याला काय म्हणलं होतं, टर्मिनल व्हर्टेक्स. आणि ज्याचे दोन्ही व्हर्टेक्स सेम आहेत, टर्मिनल आणि इनिशियल, तर ते काय असतं, सेल्फ लूप असतं. ग्राफ मध्ये जर दोन पॉइंट मध्ये जर दोन एजेस असतील आणि त्यांचे डायरेक्शन जर इक्वल असेल, सेम असेल, तर त्याला काय म्हणलो होतं आपण, पॅरलल एजेस. सिंपल डायग्राफ म्हणजे काय, ग्राफ मध्ये लूप आणि मल्टिपल एजेस किंवा पॅरलल एजेस नको, त्याला काय म्हणायचं, सिंपल डायग्राफ. आणि मल्टिपल डायग्राफ म्हणजे काय, ज्या ग्राफ मध्ये लूप किंवा मल्टिपल एजेस असतील त्याला काय म्हणायचं, मल्टिपल डायग्राफ. आउट ऑफ व्हर्टेक्स, आउट डिग्री ऑफ व्हर्टेक्स म्हणजे काय, तर त्या व्हर्टेक्स पासून किती एजेस इन्सिडेंट आउट झालेल्या आहेत त्या, आणि त्याला काय म्हणायचं, त्या व्हर्टेक्सची आउट डिग्री. आणि इन डिग्री म्हणजे काय, त्या व्हर्टेक्सवर किती इन्सिडेंट इनटू व्हर्टेक्स झालेले, एजेस झालेले आहे, त्याला काय म्हणायचं, इन डिग्री. आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे काय, की ज्याची इन डिग्री आणि आउट डिग्री दोघं काय आहे, 0 आहे. पेंडंट व्हर्टेक्स म्हणजे काय, ज्याची इन डिग्री आणि आउट डिग्री ह्याची सम ही 1 आहे, त्याला काय म्हणलं तर पेंडंट व्हर्टेक्स. लूप किती कॉन्ट्रीब्युट करतो, तर 2 कॉन्ट्रीब्युट करतो. त्याच्यानंतर असिमेट्रिक डायग्राफ पाहिला होता, सिमेट्रिक डायग्राफ पाहिला होता. असिमेट्रिक म्हणजे काय, की कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या, त्याच्यात जास्तीत जास्त किती डायरेक्टेड एजेस पाहिजे, तर एकच पाहिजे. आणि सेल्फ लूप अलाउड आहे असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, असिमेट्रिक डायग्राफ. जास्तीत जास्त एक म्हणजे कमीत कमी 0 पण घेऊ शकता. सिमेट्रिक डायग्राफ म्हणजे काय, तुमच्या डायग्राफ मध्ये जर ए बी एज असेल तर बी एज पण असायला पाहिजे. तुमच्या डायग्राफ मध्ये जर ए बी एज असेल तर काय असायला पाहिजे, बी एज सुद्धा असायला पाहिजे. हे कम्प्लीट डायग्राफ म्हणजे काय, आता कम्प्लीट डायग्राफचे पण 2 प्रकार पडतात, कम्प्लीट सिमेट्रिक डायग्राफ आणि कम्प्लीट असिमेट्रिक डायग्राफ. आता कम्प्लीट सिमेट्रिक डायग्राफ म्हणजे काय, की प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये 2 एजेस पाहिजे, एक जाणारी आणि एक येणारी, असे 2 एजेस पाहिजे प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये, त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक डायग्राफ. म्हणजे अशी पण डेफिनेशन ही अशी दिलेली, अ सिंपल डायग्राफ इन विच देर आर एक्झॅक्टली 1 एजेस डायरेक्टेड फ्रॉम एव्हरी व्हर्टेक्स टू एव्हरी अदर व्हर्टेक्स. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स पासून प्रत्येक व्हर्टेक्स कडे जाणारी काय पाहिजे, डायरेक्टेड एज पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पहा, ह्या व्हर्टेक्स पासून ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी डायरेक्टेड एज आहे, ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी आहे, ह्या दोन्ही व्हर्टेक्स कडे, ह्या व्हर्टेक्स पासून ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी आहे, ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी, ह्या व्हर्टेक्स पासून ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी, ह्या व्हर्टेक्स कडे जाणारी. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स कडे जाणारी काय पाहिजे, डायरेक्टेड एज पाहिजे. असं असेल तर त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट सिमेट्रिक ग्राफ. आणि कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ म्हणजे काय, आता असिमेट्रिक पाहिजे तो, आणि प्रत्येक व्हर्टेक्स मध्ये एक्झॅक्टली 1 एजेस पाहिजे, 2 व्हर्टेक्स मध्ये. म्हणजे V1 आणि V2 मध्ये किती एजेस आहे, 1 एजेस आहे, एक डायरेक्टेड एज. V1 आणि V3 मध्ये किती एजेस आहे, 1 एजेस आहे, ती कुठून ना कुठे जाणार असले, त्याला काय म्हटलं होतं आपण, कम्प्लीट असिमेट्रिक ग्राफ. आणि याच्यात किती एजेस असतात, n-1/2, कारण कम्प्लीट मध्ये तेवढे असतात. आणि याच्यात किती असतात, n × n-1/2 इंटू 2, हे कारण प्रत्येकात किती आहे, 2 एजेस आहेत. म्हणजे याच्यात किती एजेस असतात, n × n-1 एजेस असतात. बॅलन्स डायग्राफ. बॅलन्स डायग्राफ म्हणजे काय पाहिलं होतं, प्रत्येक म्हणजे आता कोणताही व्हर्टेक्स घेता तर त्याची इन डिग्री आणि आउट डिग्री काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. रेग्युलर डायग्राफ म्हणजे काय, बॅलन्स डायग्राफ, त्याच्यात एव्हरी व्हर्टेक्स हॅज सेम इन डिग्री अँड सेम सेम आउट डिग्री. हे दोन्ही डिग्री काय पाहिजे, सेम पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहू
डायरेक्टेड ऑक, डायरेक्टेड पाथ आणि कनेक्टेडनेस. आता डायरेक्टेड वॉक काय असणार आहे, तर वॉकच असणार आहे, फक्त कसं चालायचं, मला दिलेल्या डायरेक्शननी चालायचं. त्याला काय करायचं, दिलेल्या डायरेक्शननी चालायचं. म्हणजे कसं, फ्रॉम अ व्हर्टेक्स VI टू VJ is an alternating sequence of vertices and edges beginning with VI and ending with VJ. अशी कायची सिक्वेन्स पाहिजे, व्हर्टायसेसची आणि एजेसची. ही एवढी इथपर्यंत डेफिनेशन कोणाची आहे, वॉकची डेफिनेशन आहे. पण इथं डायरेक्टेड वॉक काय आहे, सच दॅट each edge is oriented from the vertex preceding it to the vertex following it. म्हणजे थोडक्यात काय, ही अशी डायग्राम झाली एवढी. याला आपण असं काहीतरी देऊ. आता हा वॉक होईल का सांगा बरं, A B C D. वॉक कसा होईल, मी जर A पासून सुरुवात केली, तर मी C ला जाऊ शकतो का, जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. का, कारण मला A पासून C ला जायला चान्स आहे का, नाही. मी A पासून मी D ला जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. की मी A पासून सुरुवातच करू शकत नाही ना, कारण A पासून मला बाहेर जाता येतंय का, नाही जात. सपोज मी C पासून चालू केली, मला वॉक काढायचा आहे. C पासून चालू केली तर मी कुठे जाऊ शकतो, D कडे आणि A ला जाऊ शकतो आणि D ला जाऊ शकतो. मी D ला जातो. तर D वरून मी कुठे जातो, B ला जातो. झालं, हा एक वॉक झाला. एज रिपीट होऊ नाही होऊ काय फरक नाही. आता पहा, मी पुन्हा काय करतो, B पासून C ला जातो, C पासून A ला जातो. हा माझा काय झाला, वॉक झाला. वॉक मध्ये एज रिपीट होऊ शकतात, व्हर्टायसेस रिपीट होऊ शकतं, काही रिपीट होऊ शकतं. हा काय झाला माझा डायरेक्टेड वॉक. का, कारण मला ज्या डायरेक्शननी आहे ना, त्या डायरेक्शननी मला जाता येतं. मी काय केलं, C पासून D पर्यंत गेलो, D पासून B पर्यंत गेलो, B पासून C पर्यंत गेलो, C पासून काय गेलो, A पर्यंत. A पासून मला कुठं जाता येत नाही. हा काय झाला, डायरेक्टेड वॉक झाला. आता डायरेक्टेड पाथ म्हणजे काय, पाथ काय असतो की ज्याच्यात एज आणि व्हर्टायसेस काय नको व्हायला, रिपीट व्हायला नको. म्हणजे डायरेक्टेड पाथ काय असणार आहे, डायरेक्टेड वॉक असणार आहे की ज्याच्यात व्हर्टेक्स आणि एजेस रिपीट व्हायला नको. हे दोघं जर रिपीट नाही झाले त्याला काय म्हणायचं, डायरेक्टेड वॉक. हा डायरेक्टेड वॉक आहे का, डायरेक्टेड वॉक आहे का, नाही. का, कारण याच्यात काय रिपीट झाले, सी हा व्हर्टेक्स रिपीट झालाय. व्हर्टेक्स पण रिपीट व्हायला नको आणि एजेस पण रिपीट व्हायला नको. असं जर असेल तर त्याला काय म्हणलेलं आहे, डायरेक्टेड पाथ. लक्षात आलं, हो सर. हो सर. आता कनेक्टेड ग्राफची डेफिनेशन पार्ट. कनेक्टेड डायग्राफ. कनेक्टेड डायग्राफ म्हणजे काय, तर इथं आपल्याला दोन कनेक्टेडनेस आहेत. एक कनेक्टेड आहेत, यालाच आपण वीक कनेक्टेड म्हणतो, या कनेक्टेडलाच. आणि दुसरा आहे स्ट्रॉंगली कनेक्टेड. आपण हा कनेक्टेड पाहू. A digraph G is connected means that corresponding undirected graph is connected. डायग्राफला कनेक्टेड कधी म्हणायचं, जर त्याचा करस्पॉन्डिंग डायग्राफ काय पाहिजे, सॉरी करस्पॉन्डिंग अनडायरेक्टेड ग्राफ. अनडायरेक्टेड ग्राफ म्हणजे आधी आपण पहिल्या पार्ट मध्ये शिकलोय ना, तो ग्राफ, साधा ग्राफ काय पाहिजे, याचा कनेक्टेड पाहिजे. असं जर झालं त्याला काय म्हणायचं, कनेक्टेड डायग्राफ. आता एखादं एक्झाम्पल पाहू. याच्यात मला पाथ सांगता का, एखादा पाथ सांगा 3 लेनचा ऍटलिस्ट, कोणता येईल, तीन लेनचा पाथ कोणता येईल, हा येईल का. डी ने सुरुवात केला, डी पासून ए ला गेलो, ए पासून सी ला गेलो आणि सी पासून बी ला गेलो. हा काय झाला तुमचा डायरेक्टेड पाथ झाला ना हा, कारण इथून इथं जा, इथून इथं जा, रिपीट झालेलं नाही.
हे काय होईल सांगा बरं, मी काढन तो, त्याला काय नाव देणार तुम्ही? सी बी ए सी, याला काय नाव देणार? काय? सी बी ए सी, याला काय नाव देणार? सर्किट. सर्किट. याला काय म्हणायचं? डायरेक्टेड सर्किट. याला काय म्हणायचं? डायरेक्टेड सर्किट. लक्षात आलं? इनिशियल आणि एंड पॉइंट फक्त काय सेम आहे, म्हणजे असा क्लोज पाथ आहे थोडक्यात. याला काय म्हणायचं? क्लोज पाथ. ऑयलर डायग्राम काय असणार आहे? जसा आपला हे होता ना ग्राफ, तसंच ऑयलर ग्राफ, तसाच हा ऑयलर डायग्राफ. ऑयलर ग्राफ काय होता? ऑयलर ग्राफ काय होता? ऑयलर काय पाहिजे? काय पाहिजे होतं? क्लोज वॉक पाहिजे होता, विदाउट रिपीटिंग एज, म्हणजे क्लोज ट्रेल पाहिजे होतं थोडक्यात. त्याला काय म्हणलं होतं आपण? ऑयलर ग्राफ म्हणलं होतं. आता इथं पहा ऑयलर डायग्राफ काय, डायग्राफ कंटेनिंग क्लोज डायरेक्टेड वॉक. काय पाहिजे? वॉक पाहिजे, विच ट्रॅव्हर्स एव्हरी एज ऑफ जी एक्झॅक्टली वन्स. म्हणजे प्रत्येक एज किती वेळा कव्हर झाली पाहिजे? एकदाच कव्हर झाली पाहिजे, म्हणजे एज रिपीट करायला चान्स नाहीये. आणि व्हर्टेक्स रिपीट होऊ शकतात. वॉक आहे ना, व्हर्टेक्स रिपीट होऊ शकतात, एज पण रिपीट होऊ शकतात, पण आपण खाली कंडिशन सांगितली की एज रिपीट करायची नाही. अ डायग्राफ कंटेनिंग अ क्लोज डायरेक्टेड वॉक विच ट्रॅव्हर्स एव्हरी एज ऑफ जी एक्झॅक्टली वन्स इज कॉल्ड ऑयलर डायग्राफ. आता हे एक्झाम्पल पहा. हा एक्झाम्पल ऑयलर डायग्राफ आहे का? तर कसं चेक करायचं? तर मला असा एखादा वॉक सापडला पाहिजे की ज्याच्यात एज रिपीट नको व्हायला आणि एवढी एज काय झाली पाहिजे? कव्हर झाली पाहिजे. आता पहा, मी जर U1 पासून चालू केलं तर मी असं काही क्लोज वॉक करू शकतो का? म्हणजे U1 पासून U पर्यंत चालू शकतो का की सगळ्या एज कव्हर झाल्या पाहिजे? एज रन. आता U1 पासून U2 पर्यंत जातो, U1 पासून U3 पर्यंत जाता येणार नाही. नंतर U2 पासून U3 पर्यंत, U3 पासून U4, U4 पासून U3, U3 पासून U1. म्हणजे हा U1, U2, U3, U4, पुन्हा U3 आणि U1. हा काय झाला तुमचा? क्लोज वॉक झाला विदाउट रिपीटिंग एजेस. त्याच्यामुळे हा काय झाला? ऑयलेरियन ग्राफ झाला, ऑयलेरियन डायग्राफ झाला. आता मी एक एक्झाम्पल देतो, तुम्ही ते मला सांगा ऑयलेरियन डायग्राफ आहे का? हे ऑयलेरियन डायग्राफ आहे का? काय वाटतं? नाही. का नाही? आहे तर आहे. आहे कसा? कुठून कसं जाणार? नाही सर. तर CED. पहा, एक मिनिट जाऊ आपण तुमच्या याने. सी पासून पुढं ए पासून कुठंच नाही जाता येणार ना, कारण एज रिपीट करायची का? नाही करायची. आणि ए पासून कुठं जाता येतं? डायरेक्शन आहे का कुठं? नाही. मग आहे का नाही कसं चेक करायचं? का प्रत्येक वेळेस काढून पाहायचा? मागं आपण कसं पाहिलं होतं? मागे एक थेरम पाहिला होता आपण, ऑयलेरियन ग्राफ आहे का नाही, की कसा पाहिला होता? ऑयलेरियन ग्राफ आहे का नाही, की त्याची काय पाहिजे? प्रत्येक डिग्री काय पाहिजे? इवन पाहिजे. प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय पाहिजे? इवन पाहिजे. असं असलं तर तो काय असतो? ऑयलेरियन ग्राफ असतो. तर ऑयलेरियन डायग्राफचा पहा खाली थेरम दिलाय विदाउट प्रूफ. अ डायरेक्टेड ग्राफ इज ऑयलर डायग्राफ. कधी असतो? इफ अँड ओनली तो कनेक्टेड पाहिजे. पहिली गोष्ट तो कनेक्टेड पाहिजे. आणि इनकमिंग डिग्री ऑफ एव्हरी व्हर्टेक्स इज इक्वल टू आउटगोइंग डिग्री. प्रत्येक व्हर्टेक्सची इनकमिंग डिग्री आणि आउटगोइंग डिग्री काय पाहिजे? सेम पाहिजे. आता ए ची इनकमिंग डिग्री किती आहे? आउटगोइंग डिग्री किती आहे? 0. इनकमिंग डिग्री म्हणजे आउटगोइंग डिग्री म्हणजे ए पासून किती बाहेर गेलेत? एजेस 0. आणि इनकमिंग किती ए ची डिग्री? ए ची सॉरी किती आहे?
2 आहे. या दोन्ही डिग्री सेम आहे का? नाही. नाही. प्रत्येक व्हर्टेक्सची पहिल्यांदा ग्राफ काय पाहिजे? कनेक्टेड पाहिजे आणि प्रत्येक व्हर्टेक्सची इनकमिंग डिग्री आणि आउटगोइंग डिग्री काय पाहिजे? सेम पाहिजे. असं असेल तर ग्राफ काय असतो? ऑयलर डायग्राफ असतो. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काढायची गरज नाही. हा येणार नाही कारण इथं एक असा व्हर्टेक्स आहे की ज्याची इनकमिंग आणि आउटगोइंग डिग्री काय आहे? डिफरंट आहेत. आता याच्या बाबतीत काय U1 च्या बाबतीत? U4, U2 आणि U3 च्या बाबतीत पहा. U1 ची इनकमिंग आणि आउटगोइंग डिग्री किती आहे? 1 1. U4 ची किती आहे? 1 1. U3 ची किती आहे? 2 2. U2 ची किती आहे? 1 1. समजलं? हो सर. म्हणजे आता तुम्ही सहज सांगू शकता हा डायरेक्टेड ग्राफ ऑयलर डायग्राफ आहे किंवा नाही. समजलं हे? हो आता हे सर. एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल वरून मला सांगा बरं ऑयलर डायग्राफ आहे का नाही हा पहिला. आणि दुसरा V1 ची इन डिग्री किती आहे आणि आउट डिग्री किती आहे? डाव्या साईडला मी इन डिग्री आणि आउट डिग्री लिहितो. असं इन डिग्री इज इक्वल टू आउट डिग्री. पहा इन डिग्री किती? याच्यावर किती एजेस येत आहेत V1 वर? ही एक एज येते आणि ही एक एज येते. ही 2 कॉन्ट्रीब्युट करतील ना 2. आउट डिग्री किती आहे? ही एक आउट होतंय आणि हे एक आउट होतंय म्हणजे किती आहे? 2 आहे. V2 ची किती आहे? इन डिग्री किती आहे? 2 आणि 2. आउट डिग्री किती आहे? 2. याची 2. किती आहे? 2 2. याची किती आहे? 2 2. V5 ची किती आहे? 2 2. V6 ची किती आहे? आउटगोइंग 2 आणि 2. त्याच्यामुळे हा ऑयलर डायग्राफ आहे. लक्षात येईल कसं? हो सर. आपण काढून दाखवतो. मी तुम्हाला काढून दाखवतो हा ऑयलर डायग्राफ कसा आहे. पहा. कुठून चालू करू? कुठून तरी चालू करू आपण. कुठून चालू करू? V2 पासून चालू करू. V2 पासून चालू केलं तर हा असा झाला. मी एज रिपीट नाही करायची. व्हर्टेक्स रिपीट व्हायला चालन माझा. हे असं केलं. त्याच्यानंतर कसं जाऊ आपण? असं जाऊ. त्याच्यानंतर असं जाऊ. असं, असं, असं झालं. झाला आपला ग्राफ कंप्लीट. हात न उचलता काढायचा. हो. फक्त डायरेक्शन त्या झाल्या पाहिजे. त्याच्यामुळं म्हणजे इथं तुम्ही डायरेक्ट सांगू शकता वरच्या थेरम नुसार की हा डायग्राफ आहे किंवा ऑयलर डायग्राफ आहे का नाही. हा काय वाटतो? हा डायरेक्ट काढू शकता ना तुम्ही. चेक करायची गरज आहे का डिग्री? नाही. हा डायरेक्ट काय झाला तुमचा? ऑयलर डायग्राफ झाला. लक्षात आलं हे? हो हो. सर. आता हा एक्झाम्पल विचारलाय ना हे पहा. Find the in degree and out degree of each vertex in following diagram and also verify की in degree ची सम आणि out degree ची सम ही काय असते? सेम असते. in degree ची सम आणि out degree ची सम काय असते? सेम असते. एक थेरम आहे हा. कोणताही डायग्राफ घ्या त्याच्या इन डिग्री ची सम करा आणि आउट डिग्री ची सम करा. ती काय असणार आहे? सेम असणार आहे. ऑब्वियस आहे ना. कारण एक जर एज घेतला तर तो 2 कॉन्ट्रीब्युट करतो. एक काय कॉन्ट्रीब्युट करतो? इन डिग्रीत कॉन्ट्रीब्युट करतो आणि एक काय करतो? आउट डिग्रीत कॉन्ट्रीब्युट करतो. त्याच्यामुळं सम सेम येणार आहे. आता आपण काय करू इथं याची इन डिग्री आणि आउट डिग्री काढू. मी आधी काय करतो? लाल आणि इन डिग्री काढतो. मी काय करतो? लाल आणि इन डिग्री काढतो. इन डिग्री सांगा प्रत्येकाची. V1 ची इन डिग्री किती आहे? 2. V2 ची इन डिग्री किती आहे? 2. 2. V3 ची इन डिग्री किती आहे? 2. V4 ची किती आहे? 2. V5 ची किती आहे? 2. V6 ची किती आहे? 2. म्हणजे ह्या सगळ्या जर इन डिग्रीची म्हणजे मायनस इन डिग्री म्हणजे सम घेतली तर किती येईल? किती येईल? या सगळ्यांची सम घेतली तर 12 येईल. बरोबर. आता मी काय करतो? आउट डिग्रीची सम घेतो. मी काय करतो? आउट डिग्रीची सम घेतो. सांगा आउट डिग्रीची. याची आउट डिग्री किती येईल? 2. 2. याची किती येईल? 2. 2. याची किती येईल? 2. सगळ्याची किती येईल? 2. म्हणजे आउट डिग्रीची सम किती आहे? 12 आली. म्हणजे इन डिग्रीची सम इज इक्वल टू आउट डिग्रीची सम. बॅलन्स ग्राफ आहे का हा? हो सर. आहे. हा काय आहे? बॅलन्स ग्राफ आहे. का? कारण तिथं प्रत्येक व्हर्टेक्सला इन डिग्री आणि आउट डिग्री सेम आहे. रेग्युलर ग्राफ आहे का?
हो सर. हो. रेग्युलर आहे का? कारण सगळ्या वर्टेक्सची इन डिग्री सेम आहे, सगळ्या वर्टेक्सची आउट डिग्री सेम आहेत आणि ते इक्वल आहेत. हा झालं. व्हॉट अबाउट दिस? हा कनेक्टेड आहे, याच्या बाबतीत काय बोलाल? काय बोलाल? म्हणजे याचं काय करायचं आपल्याला? इन डिग्री आणि आउट डिग्री काय आहे? V1 ची इन डिग्री किती आहे? 1. 1. याची 1. V3 ची 1. V4 ची 2. 1 1 1. आणि आउट डिग्री 1. याची 1. याची सॉरी 2. याची 1. याची 1. याची 1. याची 1. आता मी सम जर आउट डिग्री काढली तर किती येईल? 8. 8 येईल. आणि इन डिग्री पण किती येणार आहे? 8. 8 येणार आहे. हे आलं. हा बॅलन्स आहे का? हो. बॅलन्स आहे ना, कारण पहा तो कोणताही हो, वर्टेक्स घे, त्याची इन डिग्री इज इक्वल टू आउट डिग्री आहे. रेग्युलर आहे का? हो. 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 हो सर. हो सर. हो काय सर. वाटतं? रेग्युलर मध्ये प्रत्येकाची इन डिग्री सेम पाहिजे. V1 ची इन डिग्री किती आहे? नाही. V1 ची 1. 1 आहे, V2 ची तेवढीच पाहिजे, V3 ची तेवढीच पाहिजे, V4 ची तेवढीच पाहिजे, V5 ची तेवढी पाहिजे. आहे का सगळ्यांची इन डिग्री सेम? नाही सर. नाही. नाही. बॅलन्स डायग्राम पाहिजे. बॅलन्स आहे, पण प्रत्येकाची इन डिग्री ना आउट डिग्री काय पाहिजे? सेम पाहिजे. V1 ची 1 आहे, V2 ची पण इन डिग्री सेम आहे का? नाही. त्याच्यामुळे हा नॉट रेग्युलर. हा काय येणार नाही? नॉट रेग्युलर. समजलं हे? हो सर. हो. असिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे? हा डायग्राम सिमेट्रिक आहे असिमेट्रिक आहे? सिमेट्रिक असला म्हणजे काय? जर V1 V2 मध्ये एज पाहिजे तर V2 आणि V1 मध्ये पण एज पाहिजे. इथं आहे का? नाही ना. त्याच्यामुळे हा सिमेट्रिक येणार नाही. हा असिमेट्रिक येईल का? असिमेट्रिक कधी येईल? जर तुमच्या व्हर्टेक्स कोणत्याही व्हर्टेक्स मध्ये जास्तीत जास्त किती एजेस पाहिजे? 1. 1. गीत आहे ना. V1 आणि V2 मध्ये 1 आहे. V1 आणि V4 मध्ये 0 आहे. जास्तीत जास्त 1 पाहिजे. कमीत कमी 0 असलं तरी चालतात. म्हणजे हा काय आला? असिमेट्रिक ग्राफ आला. हा काय आला? असिमेट्रिक. पाहिलं होतं. आता पहा, ह्या प्रश्नाचे उत्तर द्या मला आता. काय सांगतंय? इन अ डायग्राम D given below find all directed path. काय? डायरेक्टेड पाथ काढायचे कुठून? A पासून F पर्यंत. आणि डायरेक्टेड सर्किट स्टार्टिंग फ्रॉम D आणि एंडिंग D लाच होणार सर्किट आहे म्हणल्यावर. मग A पासून F पर्यंत जाणारे पाथ सांगा मला. A पासून F पर्यंत जाणारे डायरेक्टेड पाथ. आता मी A पॉइंटने चालू केलं तर मी C ला जाऊ शकतो का? A पॉइंट पासून चालू केलं मी C ला जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. नाही ना, कारण डायरेक्शन नाही ना. मग मला B ला जावं लागेल. मग B वरून मला किती रूट आहे? 3 रूट आहे ना. CA, EA, DA. मग मी काय करतो? आधी सगळ्यात सोपा बरं C चूज करू आपण. C. A पासून C गेलो. C पासून परत मला 2 रूट आहे. कुठं जातो मी? E ला जातो. E ला पण जाऊ, D ला पण जाऊ. आधी E ला जाऊ. E पासून काय करता येईल मला? F ला जाता येईल. म्हणजे हा एक पाथ झाला. लक्षात आलं? हो सर. आता मी दुसऱ्या रंगाने दाखवतो. नंतर A पासून मला B पर्यंत एकच चान्स आहे. तिथून पुढे मला काय आहे? मी परत याच ट्रॅकने जातो. C ला जातो. म्हणजे A पासून मी पुढे कुठे जातो? C ला. C पासून कुठे जातो? मी D ला. D ला जातो. मी काय करतो? D ला जातो. पहा, D पासून मला पुन्हा 2 ट्रॅक आहे. म्हणजे मला पुन्हा D ला यावं लागणार आहे. मी D पासून डायरेक्ट कशाला जातो? F ला जातो. आता पुन्हा हा ट्रॅक घेऊन मी काय करतो? पहा, मी A पासून B ला जातो. A पासून B ला जातो. B पासून याच ट्रॅकने मी D ला जातो पुन्हा. म्हणजे C,
आणि डी. आता डी पासून माझा हा एफ ट्रॅक आधीच झालेला आहे ना, हा आधीचाच झालेला आहे. आता मला काय करावं लागेल, ई ला जावं लागेल आणि ई पासून कुणाला जावं लागेल, सॉरी डी पासून मला कुणाला जावं लागेल, ई ला, आणि ई पासून कुणाला जावं लागेल, एफ ला. लक्षात आले हे पाथ एवढे? हो. पुन्हा आणखी कोणता पाथ असेल का आणखी? पहा, मला ए पासून बी ला जाणं तर कंपल्सरीच आहे. ए पासून बी ला गेलो, आता हा इकडले पाथ संपले सगळे माझे, इकडले पाथ संपले. आता मला कुठे जावं लागेल, ई ला जावं लागेल ना, ई ला जावं लागेल. ई पासून मला एकच पाथ आहे, मला वर जाता येतंय का? नाही, म्हणजे एफ ला जावं लागेल मला डायरेक्ट. हा पाथ झाला माझा. आणखी आता पहा, हे 2 पाथ संपले. आता मला इथं जावं लागेल, ए पासून बी ला. कलर चेंज करतो. ए पासून बी ला आणि बी पासून डी ला. इथून किती मार्ग आहे मला? पुन्हा 2 आहे. खालून असं जाता येईल, डायरेक्ट जाता येईल. एक काय करतो, एफ घेतो, नंतर ए, बी, डी, पुन्हा ई आणि एफ. म्हणजे असे मला किती मिळतील टोटल? किती डायरेक्टेड पाथ मिळतील ए पासून एफ पर्यंत? 6. किती मिळतील? 6. समजलं? हो सर. आता मला सांगा, सर्किट किती मिळतील डी पासून चालू होणार? एंड पण कुठं व्हायला पाहिजे? डी लाच. ए जे रिपीट व्हायला नको आणि व्हर्टेक्स शेवटचा सोडून कोणताच रिपीट व्हायला नको, डायरेक्टेड सर्किट. सांगा बरं मग, कुठलं डी पासून चालू करायचं? कोणतं करता येईल? पहा, एफ कडे जाऊन मी पुढे जाऊ शकतो का? नाही, म्हणजे मला डी ने चालू केलं तर एफ ला जाता येणार नाही. एफ चा मार्ग बंद झाला, बी चा मार्ग बंद झाला. कारण एफ चा मार्ग जर स्वीकारला तर पुढे मला ई ला जाता येत नाही. म्हणजे आता माझ्याकडं, आणि सी चा मार्ग झाला का? सी चा मार्ग बंद झाला का? कारण मी सी ला जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्याकडे मार्ग कोणता राहिला? ई ला जाण्याचा, बरोबर? मग मी इथून ई ला जातो. ई वरून काय करतो मी? सी. सी ला. एफ ला जाऊन परत पुढे नाही जाता येत मला. मी काय करतो? सी ला जातो. आता सी वरून काय करू शकतो मी? डायरेक्ट डी ला जाऊ शकतो. डी ला. झालं हे. हे एक सर्किट आहे. आणखी कोणतं सर्किट आहे का? पहा, डी पासून मी ई ला जातो. ई पासून पुन्हा सी ला जातो. सी पासून मी कुठे जातो? ए ला जातो. ए पासून बी ला जातो आणि बी पासून कुठे जातो? डी ला जातो. म्हणजे असे मला 2 सर्किट मिळतात. समजले हे 2 सर्किट? हो सर. हो. आहेत टोटल 5, आपण 6 पाथ काढले होते. ठीक आहे. आता आपण कनेक्टेड पाहिलेलं आहे. आपण स्ट्रॉंगली कनेक्टेड पाहू काय असतो ग्राफ. स्ट्रॉंगली आपण कनेक्टेड काय? कोणताही बोला. वर्टेक्स घेऊ शकतो ना सर, कशासाठी? ते पाथ काढण्यासाठी. नाही, ते आता आपण कोणताही घेऊ शकतो, पण त्यांनी दिलेलं काढलेलं बरं ना आपण. कोणता दिलाय त्यांनी? पाथ फ्रॉम ए टू एफ. आणि डायरेक्टेड सर्किट कुठं सांगितलेलं आहे? कुणापासून स्टार्ट करायचं? डी पासून. तुम्ही कोणतंही घेऊ शकता, नेसेसरी नाही. पण त्यांनी दिलंय कोणतं आपल्याला काढायला? डीचं. त्याच्यामुळे आपण कोणतं काढलं? डीचं काढलं. आता तुम्ही सीच्या भोवती काढायचं झालं तर किती काढणार? सीच्या भोवती इथून चालू करणार, हे एक झालं. आणखी आहे का सीच्या भोवती? पहा, इथून चालू करून इथून एंड केलं, हे दुसरं सर्किट झालं. आणखी आहे का? हो. आणखी आहे का? तर पहा, हे इथून चालू करा, इथं जा आणि इथून एक करा. असे अनेक सर्किट मिळतील तुम्हाला. तुम्ही जे घ्याल ना त्याच्या भोवती बऱ्यापैकी सर्किट मिळतील तुम्हाला. कांच्या भोवती मिळणार नाही. आता एफच्या भोवती सर्किट मिळेल का? नाही. मिळणारच नाही ना, कारण मला एफला जाताच येत नाही ना. एफच्या बाहेर जाताच येत नाही, डायरेक्शनच नाही. तुम्ही चेक करा ते. आता स्ट्रॉंगली कनेक्टेड ग्राफ पाहू आपण काय असतो. A directed graph is said to be strongly connected if for every 2 vertices A and B graph there is a directed path from A to B. आधी कनेक्टेड ची डेफिनेशन काय आहे? कनेक्टेड डायग्राफची डेफिनेशन, नुसती कनेक्टेड डायग्राफ जर म्हटलं तर काय म्हणायचं की त्याचा जो अनडायरेक्टेड ग्राफ आहे, म्हणजे डायरेक्शन काढून टाकलं, जो उरलेला ग्राफ आहे तो कनेक्टेड असेल तर त्याला काय म्हणायचं? कनेक्टेड डायग्राफ. आता स्ट्रॉंगली कनेक्टेड डायग्राफ म्हणजे काय?
स्ट्रॉंगली कनेक्टेड डायग्राफ म्हणजे काय, कोणतेही दोन व्हर्टायसेस घ्या, त्या दोन व्हर्टायसेस मध्ये काय पाहिजे, पाथ पाहिजे. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रॉंगली कनेक्टेड ग्राफ म्हणायचं. आता इथं पाहू, हा स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे का. स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे का म्हणजे काय, की कोणतेही दोन व्हर्टायसेस घ्या, त्याच्यात हा कनेक्टेड आहे का आधी मला सांगा बरं. कनेक्टेड डायग्राफ आहे का, आहे. का, कारण तुम्ही याचे डायरेक्शन काढून टाकले, उरलेला ग्राफ हा कनेक्टेड आहे, प्रत्येक दोन मध्ये पाथ आहे. पण आता स्ट्रॉंगली कनेक्टेड म्हणजे काय, प्रत्येक दोन व्हर्टायसेस मध्ये डायरेक्टेड ग्राफ आहे का. पहा आता मी ए आणि बी घेतला, ए आणि बी मध्ये ग्राफ हे आहे का, पाथ आहे का, आहे, बरोबर. ए आणि सी घेतला, ए आणि सी मध्ये पाथ आहे का, आहे. ए आणि डी घेतला, ए आणि डी मध्ये पाथ आहे का, हो. आहे. ए आणि ई मध्ये पाथ आहे का. पहा इथून इथं जायचं, इथून इथं जायचं, इथून इथं जायचं. ए आणि ई मध्ये पाथ आहे. ए आणि एफ मध्ये पाथ आहे का, तर आहे. आपण लय पाथ, भरपूर पाथ काढलेत, बरोबर. म्हणजे ए आणि सगळ्याच्या याच्यात पाथ आहे. आता मला सांगा, बी आणि बाकीच्यात पाथ आहे का. बी आणि ए मध्ये पाथ आहे का, तर आहे. बी आणि सी मध्ये आहे, बी आणि डी मध्ये आहे, बी आणि एफ मध्ये आहे, आणि बी आणि ई मध्ये आहे. म्हणजे बी पासून सगळीकडे पाथ आहे. सी पासून सगळीकडे काय आहे का, सी पासून ए ला आहे, परत सी पासून बी ला आहे, सी पासून डी ला आहे, सी पासून एफ ला आहे, आणि सी पासून ई ला आहे. सी पासून सगळीकडे पाथ आहे. डी पासून आहे का सगळीकडं, पहा आहे का. सी पासून, डी पासून एफ ला आहे, सी पासून ई मार्गे सी ला जाता येतो, ए ला जाता येतो, बी ला जाता येतो. म्हणजे डी पासून सगळ्याला पाथ आहे. ई पासून सगळ्याला पाथ आहे का, एफ ला आहे, त्याच्यानंतर सी ला आहे, सी नंतर ए ला आहे, ए नंतर बी ला आहे, आणि डी ला आहे. म्हणजे ई पासून पण सगळ्याला पाथ आहे. एफ पासून सगळ्यांना पाथ आहे का, नाही. नाही. त्याच्यामुळे हा स्ट्रॉंगली कनेक्टेड येईल का, नाही. नाही यायचा. स्ट्रॉंगली कनेक्टेड म्हणजे प्रत्येक पॉइंट पासून डायरेक्टेड पाथ पाहिजे प्रत्येक पॉइंटला, व्हर्टेक्सला. त्याच्यामुळे हा काय कनेक्टेड, स्ट्रॉंगली कनेक्टेड येणार नाही. कनेक्टेड येईल पण काय येणार नाही, स्ट्रॉंगली कनेक्टेड. ह्या ग्राफच्या बाबतीत काय बोलाल, या ग्राफच्या बाबतीत पहा, कोणताही पॉइंट घ्या. V1 पासून मी V2 ला जाऊ शकतो, V3 ला, V5 ला, V4 ला जाऊ शकतो. V1 चा प्रश्न मिटला. V2 पासून मी V3 ला गेलो, त्याच्यानंतर मी V4 ला गेलो, V4 वरून V1 ला गेलो, आणि V5 ला गेलो. म्हणजे मी सगळ्याला जाऊ शकतो. V2 पासून, V3 पासून सगळ्याला जाऊ शकतो का, पहा मी V4 ला जाऊ शकतो, V1 ला जाऊ शकतो, V5 ला जाऊ शकतो, इथून V2 ला जाऊ शकतो. म्हणजे V3 पासून सगळ्याला जाऊ शकतो. V4 पासून पहा मी V1 ला जाऊ शकतो, V5 ला, आणि V3 ला. V1 पासून मी V2 ला जाऊ शकतो, म्हणजे सगळ्याला जाऊ शकतो. आता V5 चा प्रश्न राहिला. V पासून सगळ्याला जाऊ शकतो का, V5 पासून V3 ला जाऊ शकतो, V4 ला, V1 ला, आणि V2 ला, सगळ्याला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा डायग्राफ काय आला, स्ट्रॉंगली कनेक्टेड आला. समजलं हे. हो सर. हो सर. आता आपण ट्री पाहू. ट्री काय असतं, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ट्री काय असतं, ट्री इज कनेक्टेड ग्राफ विच कंटेन्स नो सर्किट. म्हणजे ज्या ग्राफ मध्ये, कनेक्टेड ग्राफ मध्ये सर्किट नाही, त्याला काय म्हणायचं, ट्री म्हणायचं. फॉर एक्झाम्पल झालं तर हे ट्री होईल का, होईल ना. कारण या ग्राफ मध्ये हा कनेक्टेड आहे, याच्यात सर्किट आहे का, नाही. 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 त्याच्यामुळं हा कनेक्टेड आणि सर्किट नसेल तर त्याला काय म्हणायचं, ट्री म्हणायचं. याला आपण कसंही करू शकतो. आता ह्या नोट पहा. कलेक्शन ऑफ डिसजॉइंट ट्री इज कॉल्ड फॉरेस्ट. म्हणजे अशा अनेक ट्री जर एका ठिकाणी आणल्या तुम्ही, तर त्याला काय म्हणायचं, अनेक झाडं एका ठिकाणी आणली त्याला काय म्हणता तुम्ही, जंगल म्हणता, फॉरेस्ट. अ डिसजॉइंट ट्रीज इज कॉल्ड फॉरेस्ट. अ व्हर्टेक्स ऑफ डिग्री 1 इन ट्री इज कॉल्ड लीफ. पान, पानाच्या पुढे काय असतं का, सपोज हा ग्राफ आहे, हा तुमचा ग्राफ आहे, तर हे जे आहे की ज्याची डिग्री 1 आहे, ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 आहे, आता इथं डायरेक्शन नाही बरं का, इथं फक्त आपला युज्युअल ग्राफ आहे. हे लक्षात घ्या. याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 1 आहे, हे सगळे काय झाले, लीफ झाले. लीफ म्हणा किंवा त्याला काय म्हणा, टर्मिनल नोड. हे काय झाले, टर्मिनल नोड म्हणजे याच्या पुढे जात नाही. आणि ज्या व्हर्टेक्सची डिग्री
लार्जर दॅन 1 आहे म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा मोठी आहे तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं ब्रांच नोड, फांद्या थोडक्यात आहे ना, ब्रांच नोड किंवा त्याला काय म्हणायचं इंटरनल नोड. टर्मिनल नोड आणि इंटरनल नोड हे दोन आहेत, किंवा लीफ किंवा ब्रांच नोड हे असं आहे. हे कळलं? तिसरं काय आहे, अ ट्री विथ वन व्हर्टायसेस इज कॉल्ड ट्रिव्हियल ट्री. म्हणजे ज्या ट्री मध्ये फक्त एकच व्हर्टायसेस आहे त्याला काय म्हणायचं, ट्रिव्हियल ट्री. म्हणजे ही इथं खाली T1 दिसते ना, ती काय झाली, ट्रिव्हियल ट्री झाली, कारण त्याच्यात किती व्हर्टायसेस आहे, एक. आणि ज्या ऑर्डर आहेत त्यांना काय म्हणायचं, नॉन ट्रिव्हियल ट्री. म्हणजे हे इथं पहा T2 T3 याच्यात एकापेक्षा जास्त व्हर्टायसेस आहेत, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, नॉन ट्रिव्हियल ट्री. ट्रिव्हियल ट्री म्हणजे एकच व्हर्टायसेस. त्याच्यानंतर काय, एव्हरी ट्री इज अ सिंपल ग्राफ. सिंपल ग्राफ का आहे, कारण त्याच्यात हेच नाही ना, सर्किटच नाही. सर्किट नाही म्हणजे लूप नाहीये, मल्टिपल एजेस नाहीये, त्याच्यामुळे तो काय आला, सिंपल आला आणि कनेक्टेड आला. एव्हरी ट्री काय असतो, सिंपल कनेक्टेड ग्राफ असतो. आता कंप्लीट जर ग्राफ काढला तर K1 काय येतो, तर हा K1 आला. K2 काय येतो, तर हा K2 आला. पहा, म्हणजे K1 म्हणजे 1 व्हर्टायसेस, K2 म्हणजे 2 व्हर्टायसेस. K3 काय येईल, असा येईल ना. K3 हा ट्री येईल का, K3 ट्री येईल का, नाही यायचा. पहा, म्हणजे K1 आणि K2 हे दोनच फक्त काय आहेत, ट्री आहेत. K3 च्या पुढे जर गेले तर तुम्हाला प्रत्येकात सायकल मिळते. K4 पण काय येणार नाही, ट्री येणार नाही. म्हणजे लास्ट काय आहे, K3 हा, K1 आणि K2 हे ट्री आहेत. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल झाले ट्रीचे. 1 चा हा एकच आहे, 2 चा हा एकच आहे, 3 चा पण एकच ट्री आहे, 3 व्हर्टायसेसचा. 4 व्हर्टायसेसचे मात्र किती आहेत, 2 आहेत. हा एक आणि हा एक, 4 व्हर्टायसेसचे. 5 व्हर्टायसेसचे किती आहे, तर पहा, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे किती, 5 व्हर्टायसेसचे 3 ट्री आहेत. तसे 6 व्हर्टायसेसचे किती येतील, 7 व्हर्टायसेसचे किती येतील, तुम्ही शोधायचे उद्याच्या लेक्चर पर्यंत. लक्षात आलं, 6 व्हर्टायसेसचे आणि 7 व्हर्टायसेसचे किती डिफरंट ट्री येतील. नॉन आयसोमॉर्फिक, नॉन आयसोमॉर्फिक ते शोधायचं.